साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. अधिक मासात जावयाचा मानपान करतात हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु त्याचप्रमाणे अधिक मासात विवाहित महिलांनी आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरायची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. याविषयी तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सौभाग्यवती, सुहासिनी किंवा गर्भवती स्त्रिया यांच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि इतरही वस्तू घातल्या जातात. यालाच ओटी भरणं असंही म्हणतात. ओटी भरणे म्हणजे गर्भधारणेचं प्रतीक म्हणजेच मातृत्वाचं प्रतीक म्हटलं जातं. काटेकोरपणे दर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. ह्या महिन्यात संक्रांत येत नाही आणि ह्या बिन संक्रांतीच्या महिन्यालाच अधिक मास असे म्हणतात. ह्याप्रमाणे अधिक मास हा मोठ्या पर्वाप्रमाणे असतो आणि ह्या महिन्यात धार्मिक कार्य करतात आणि ह्या महिन्यात कोणतीही शुभ कार्य केली जात नाही. तसेच ज्या गोष्टीपासून आपल्याला भौतिक आनंद प्राप्त होतो ती सर्वच कामे ह्या महिन्यात करणं निषिद्ध मानलं जातं. ह्या व्यतिरिक्त विवाहित महिलांनी आपली आई किंवा सासूची एरवी ओटी भरू नये असे सांगितले जाते. पण ह्या अधिक मासात सासूची ओटी न भरता आपल्या आईची ओटी भरावी आणि तिला साडी देऊन ह्या अधिक महिन्यात आईचा सन्मान करावा असेही सांगितले जाते. परंतु अधिक मासात आईचीच ओटी का भरावी, एरवी का भरू नये? कारण आपल्या आईच्या ओटीपोटी मुलगी स्वतःच असते. अधिक मासातच फक्त आपल्या आईची ओटी विवाहित महिलांनी आवर्जून भरावी. कारण मुलीच्या आईने खूप मोठं असं दान केलेलं असतं. कन्यादान करून मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी स्त्री खूप पुण्यवान आई असते असे म्हणतात. तसेच अधिक मासात ह्या आईच्या सर्वोच्च त्यागाबद्दल आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढचा जन्म त्याच आईच्या पोटी मिळावा अशीही त्यामागची श्रद्धा आहे. तसेच अधिक मासात अशा पुण्यवान स्त्रीची पूजा करून अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच तिची साडी खणा नारळाने ओटी भरावी अशीही मान्यता आहे. एरवी किंवा अधिक मासातच विवाहित स्त्रीने आपल्या सासूची कधीही ओटी भरू नये असे सांगितले जाते. कारण सासूने आपला मुलगा नवरा म्हणून सुनेच्या पदरात घातलेला असतो आणि मुळातच सून तिच्या घरी आलेली असते. याचबरोबर सासूने आपल्या मुलाला लग्नाविधीतच आपल्या सुनेच्या ओटीत घालूनच त्याला गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची अनुमती स्वखुशीने दिलेली असते आणि ती ओटी विवाहित मुली सासूला परत करत नाही. म्हणूनच सुनेने सासूची ओटी भरू नये. त्यामुळे अधिक मासात फक्त आणि फक्त आईचीच ओटी भरावी असे सांगितले जाते. शिवाय विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. आईची ओटी भरणं शक्य नसेल तर इतर सुहासिनींची ओटी खणा नारळाने भरावी. असे केल्याने सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. शिवाय अधिक मासाबद्दल खुद्द नारायण सांगतात, या सर्व गोष्टींमुळे अधिक मासात फक्त आणि फक्त आईची ओटी मुलींनी भरली जाते. तुमच्याकडे हे अशी पद्धत आहे का? तुम्हीही तुमच्या आईची ओटी भरता का? हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.